नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण आज पाहणार आहोत 14 जूनला जी आपली कंबाईन बी ची एक्झाम होणार आहे, त्या कंबाईनच्या एक्झामसाठी राहिलेले 7 दिवसाची काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काय करायचंय, काय करायचं नाही, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार. मी टॉपिक वाईज येणारे जे काही सब्जेक्ट वाईज 7 दिवस आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, प्लॅनिंग करायचं आहे, काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी करायच्या नाहीयेत, एक्झामच्या अगोदरच्या आदल्या दिवशी काय करायचं, एक्झामच्या दिवशी काय करायचं, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण 7 दिवस अगोदर करणार आहोत. आणि त्यानुसार तुम्ही येणाऱ्या पुढचे काही 7 दिवस काय करा, प्लॅन करा. उगाच हे 7 दिवस असे आहेत ना, ते 7 दिवस जर तुम्ही काय केलेत, व्यवस्थित युटिलाइज किंवा व्यवस्थित मॅनेज केलेत नाहीत, तुम्ही जर डिसिप्लिन राहिला नाहीत, तुम्ही उगाच टेन्शन घेत जर काहीतरी वाचत राहिलात, तर तुमचा पेपर खरंच नक्की चांगला जाणार नाही. कारण का, इथे हे असे 7 दिवस आहेत, जे तुम्ही काय मागची 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जो काही अभ्यास केलाय, तो अभ्यास काय करण्याचा आहे, रिटेन करण्याचे काय आहे दिवस आहेत, ते तुम्हाला कन्सॉलिडेट करायचे, कॉन्क्रीट करायचे आहेत. आणि तेच टॉपिक फक्त तुम्हाला येणाऱ्या 7 दिवसामध्ये काय करता आले पाहिजेत, वाचता आले आणि पाहिजेत. ओके, तेच मी तुम्हाला ह्या आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, सांगणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला थोडाफार काय म्हणतो ना, जे काही माझ्याकडे थोडासा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला तुमच्या बरोबर शेअर करण्याचा काय आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. ऑलरेडी मी सुद्धा या प्रोसेसमध्ये आहे. ऑलरेडी आता राज्यसेवा 2024 ची राज्यसेवा मेन्स दिलेली आहे, 2025 ची दिलेली आहे, 26 आता मेन्सला आहे मी. सो मी थोडासा प्रयत्न करेन की कशा पद्धतीने तुम्हाला हे 7 दिवस काय करता आले पाहिजे, युटिलाइज करता आले पाहिजेत. ओके, सो आपण करूया पहिली गोष्ट की ह्या तुम्ही 7 दिवसामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाहीये. सो पहिली गोष्ट करूया आपण की काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत येणाऱ्या पुढच्या 7 दिवस. ओके, मी नंतर शेवटला तुम्हाला डे बाय डे म्हणतात ना, पुढचे संडेला उद्या तुम्ही काय करणार आहात, ओके, मंडेला काय करणार आहात, ट्युजडेला काय करणार आहात, वेनसडे इव्हन सॅटर्डेला तुम्ही काय करणार आहात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तो पहिली गोष्ट पीवायक्यू रिव्हिजन तुम्हाला येणाऱ्या काही 7 दिवसात काय करता आले पाहिजे, पीवायक्यू बघता आले पाहिजेत. आता बाकी तुम्ही मॉक टेस्ट वगैरे काही देण्याच्या भानगडीत पडू नका. इथे जर तुमचा स्कोर जर काय आला, लो आला, तर तुम्ही नक्कीच प्रेशरमध्ये येणार. तुम्ही स्वतःवर सेल्फ डाऊट घेणार की माझं होणार नाही. समजा ना, तुम्ही एखादी आता कारण का टेस्ट सिरीज ज्या बनवल्या तर थोड्याशा कशा असतात, टफ साईट असतात. ओके, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय केलेले असतात, बनवलेले असतात. त्याचा आयोगाशी काही संबंध नसतो. कारण का आयोगाचे एरिया फिक्स आहेत क्वेश्चन करण्याचे. ते कोणती एरिया आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, तर तेवढेच तुम्हाला करायचे आहेत. सो आता मॉक्स द्यायची नाही. मॉक्सच्या बदल्यात तुम्ही काय करायचं, तर आयोगाचे जेवढे काही पीवायक्यू आहेत, 5 वर्षाची प्रश्नपत्रिका तुम्ही सोबत ठेवायच्या आणि रोज ते पीवायक्यू काय करायचं राहायचं, बघत राहायचं. आयोगाने कशा पद्धतीने पीवायक्यू सेटअप केलेले आहेत, कोणते टॉपिक परत परत काय केले आहेत, 5 वर्षामध्ये विचारलेले आहेत. आणि तेच टॉपिक मी म्हणेन ते एक म्हणतो ना 40-50% टॉपिक्स तेच सब टॉपिक्स काय असतात, रिपीटेड असतात. फॉर एक्झाम्पल मी जर हिस्ट्रीमध्ये म्हटलं, तर प्रार्थना समाज प्रत्येक एक्झाम मध्ये असतो. राघव भांडारकर, एम.जी. रानडे, ओके, तेलंग आपले, ओके, यांच्यावर एक तरी क्वेश्चन असतो. शाहू महाराजांवर एक क्वेश्चन असतो. ओके, तुम्ही जर पॉलिटीमध्ये गेलात तर महाधिवक्ता, संसद यांवर क्वेश्चन असतात. तुम्हाला त्यासाठी मी काय म्हणतोय, तुम्हाला पीवायक्यू चे रिव्हिजन करता आले पाहिजे. कारण का बऱ्यापैकी म्हणेन मी 50% चे क्वेश्चन बनतात आयोगाचे, ते पीवायक्यू वरच असतात. पीवायक्यूच्या थीम्स काय झालेल्या असतात, रिपीट झालेल्या असतात. कारण की हे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत ना, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि आपले हे सायन्स वगैरे. याच्यामध्ये क्वेश्चन काय होतात, तेच काय करतोय, परत विचारतोय. म्हणजे सायन्समध्ये जरी विचारलं तरी तुम्हाला प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, अलॉईज म्हणतो ना, संमिश्र म्हणतो आपण, पिरियॉडिक टेबल, याच्यावर प्लांट डिसीज, ह्युमन डिसीज, याच्यावर आयोगाचे क्वेश्चन असतात म्हणजे असतात. फॉर एक्झाम्पल HIV बघा, पुढच्या काही मागील 2-3 पेपरमध्ये HIV वर क्वेश्चन आलेला आहे, राज्यसेवेलाही क्वेश्चन आलेला आहे. सो आपल्याला हेच टॉपिक काय करायचे, येणाऱ्या 7 दिवसामध्ये काय करायचे, वाचायचे, ना की इतर काहीतरी वाचत राहायचं आहे. शॉर्ट नोट्स बनवा. काय बनवा, आता तुमच्याकडे ज्या नोट्स असतील त्या कशा असतील, शॉर्ट नोट्स असतील. तुम्ही आता पुस्तक हातात घ्यायचं नाही पुढचे 7 दिवस. मी एक एक पॉईंट तुम्हाला काय करतोय, एक्सप्लेन करतोय. ओके, तुम्ही फक्त पहिल्यांदा पीवायक्यू आता वाचायचे, तुम्ही दुसरं काही वाचायचं नाही. ते पण 11 ते 12 या दरम्यान तुमचं माइंड ऍक्टिव्ह करा थोडंसं, आणि ते पीवायक्यूला त्याची काय लागू दे, सवय लागू दे 11 ते 12च्या दरम्यान. ओके, इथे तुम्ही वेगळं काही करू नका. ओके, झोपाय म्हणजे म्हणतात नॅप वगैरे घेण्यातल्या काही गोष्टी करू नका. माइंड तुमचा फोकस ठेवण्याचा प्रयत्न करा. किती ते किती दरम्यान, 11 ते 12 दरम्यान. शॉर्ट नोट्स. ओके, मी आता जे काही टॉपिक तुम्हाला सांगतोय, पुढे पण मी आता टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज सांगेन, त्या टॉपिकचे तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स करा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगतो, आपल्याकडे माहिती असेल महाधिवक्ता आहे. काय आहे, महाधिवक्ता. आता महाधिवक्ताची मी नोट्स कशा काढेन बघा, 165.
आर्टिकल काय आहे त्याचं 165. कोण नेमणूक करतो तर आपला राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपालांच्या मर्जीपर्यंत मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. शपथ सुद्धा कोण देतात? राज्यपाल देतात. ओके. राज्याचा सर्वोच्च वकील असतो. फक्त तो काय करू शकत नाही? मतदान करू शकत नाही. बाकी सर्व त्याला अधिकार असतात. एवढ्या सर्व गोष्टी मी काय करणार? ह्या माझ्या काय असतील? नोट्स असतील. लक्षात येतंय? तुम्हाला आता पुढे काय करायचंय? पुढचा पॉइंट आहे आपला वेळेचं नियोजन. 1 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन काय करायचे आहे? सोडवायचे. त्यासाठी तुम्ही जर पेपर देणार असाल तर मॉक त्या ह्याच्याने द्या, की मला 1 तासामध्ये माझे किती क्वेश्चन अटेम्प्ट होत आहेत. ओके. तुम्ही त्याचा अजिबात स्कोर काउंट करू नका. किती स्कोर रॉंग झालेत, किती चुकलेत वगैरे अजिबात चेक करू नका. फक्त 1 तासामध्ये माझे किती क्वेश्चन अटेम्प्ट होतात एवढं बघायचं. तुमचा जर अटेम्प्ट 80 प्लस असेल 80 प्लस होत असेल तर चांगली गोष्ट आहे. 80च्या खाली होत असेल थोडंसं डेंजर झोन असू शकतो. कारण का? तुम्ही जर 75 अटेम्प्ट केलेत, 75 मध्ये जर 25 चुकले तर तुम्ही तसेही कट ऑफच्या बाहेर आहात. ओके. 75 मधले 25 जरी चुकले तर तुम्ही काठावर आहात. 75 मधले 20 जरी चुकले तर तुम्ही काठावर आहात. तुम्हाला म्हणून 80च्या खाली अटेम्प्ट करायचं नाहीये. ओके. मी म्हणेन अटेम्प्ट सांगतो मी तुम्हाला अटेम्प्ट तुमचा 80 ते काय असेल 90च्या दरम्यान असेल. पेपर एक्स्ट्रीम इझी असेल तर 90, कठीण असेल तर 80 आणि मीडियम असेल तर 80 ते 90च्या दरम्यान राहण्याचा प्रयत्न करायचा. ओके. आणखी वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. हॉल तिकीट आजच आलेलं आहे. तुम्ही त्याची काय करा? व्यवस्थित प्रिंट घ्या आणि ती एकदा OMR वर भरून घ्या. तुमचा नंबर वगैरे तुम्हाला व्यवस्थित भरता आला पाहिजे. ओके. तिथे मिस्टेक करायच्या नाहीत. OMR परत भेटत नाही. स्मार्ट गेसिंग. आता तुम्हाला काय करायचं? थोडंसं PYQ बघत असताना गेस करण्याचा क्वेश्चन प्रयत्न करायचा. जर एखादा क्वेश्चन तुम्हाला अननोन असेल तर तुम्हाला ते गेस करता आलं पाहिजे. काही बघा काही मी तुम्हाला फक्त एक थोडेसे ते अंधश्रद्धा असू शकतात, अंधश्रद्धा असू शकतात. पण आयोगाची जनरल एखाद्या ऑप्शनमध्ये स्टेटमेंट जर तुम्हाला मोठं दिसतंय आणि तुम्हाला त्याच्याबद्दल झिरो नॉलेज आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर ते असण्याची शक्यता काय असते? जास्त असते. इकॉनॉमीमध्ये तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं काही आयडिया लागत नाहीये आणि ऑल ऑफ द अबोव त्याच्यामध्ये जर काय आहे ऑप्शन आहे, तर जनरल तुम्ही ऑल ऑफ द केलात तरी चालेल. मी म्हणेन 50% बरोबर येण्याचे काय आहेत? चान्सेस आहेत. लक्षात ठेवायचं. काही वेळेला सिमिलर ऑप्शन तुम्हाला खाली पाहायला भेटू शकतात. मी फॉर एक्झाम्पल वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, सुवानी शहा, साक्षी शहा अशी काही एक्झाम्पल आयोग ऑप्शन मध्ये काय करतो? सेट करतो. सो असे काही तुम्हाला जर झिरो नॉलेज असेल, मी काय परत म्हणतोय, जर झिरो नॉलेज असेल तर असे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचेच आहेत. ओके. कागदपत्रांची तयारी ठेवा. उगाच तिथे जाऊन काय म्हणतात ना झेरॉक्स राहिली आहे, म्हणजे मी सांगतो की ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा झेरॉक्स काय होते? चालून जाते. फक्त तुमच्याकडे ते झेरॉक्स असले पाहिजे. ओरिजिनल ID असलं पाहिजे तुमचं. आणि 2 काय घेऊन जायचे? झेरॉक्स घेऊन जायचे. ब्लॅक बॉल पण ठेवायचे आणि एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. बस एवढ्याच गोष्टी तुमच्या सोबत न्यायच्या आहेत. आणि एक्झामच्या दिवशी पुढे अजून बोलतो तुम्हाला. पूर्ण झोप घ्यायची आहे तुम्हाला येणारे पुढचे 8 दिवस व्यवस्थित. कारण का जेव्हा तुम्ही व्यवस्थित झोपाल तेव्हाच तुमची मेमरी काय करणार आहे? तुमचे जे काही तुम्ही वाचले ते स्टोअर करून ठेवणार आहे. अदरवाईज ते स्टोअर होणार नाही. आणि पॉझिटिव्ह राहा. काय राहा? पॉझिटिव्ह असं राहा की मी ह्या वर्षीची काय देणार आहे? मेन्स देणार आहे. ओके. सो प्रिलिमचा अर्थलाच येणार नाही. मी ह्या वर्षी काय देणार आहे? मेन्सच देणार आहे. ओके. सो ह्या पॉझिटिव्ह मध्ये राहा. एवढ्या ह्याच्यामध्ये राहा. ओके. चला काय टाळायचं आहे? तर नवीन स्टडी मटेरियल तुम्ही आता वाचायचं नाही. येणारे पुढचे 7 दिवस काहीच नवीन वाचायचं नाही. कितीही महत्वाचं असू दे, कितीही म्हणजे भले त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम पण झाला असेल तरी तुम्हाला तो पॉईंट काय करायचा? वाचायचा नाहीये. ओके. का म्हणजे तुम्ही जर असं काय वाचायला गेलं तर तुम्ही जे ऑलरेडी वाचले त्याचे तुम्ही इग्नोर करणार. तुम्हाला त्याच्यासाठी रिव्हिजनसाठी वेळ भेटणार नाही. सो नवीन स्टडी मटेरियल वापरायचं, वाचायचं नाही. कोणतेही पुस्तक तर अजिबात वाचायचं नाही. तुमच्या नोट्सला तुम्हाला अजून शॉर्ट नोट्स करायच्या आहेत. शेवटच्या क्षणी आता शेवटच्या आठवड्यात तुम्हाला मॉक्स द्यायच्या नाहीयेत. ओके. लक्षात ठेवा. उद्या संडे आहे. उद्या तुम्ही मॉक्स देऊ शकता आणि ते फक्त फायनल मॉक असेल. आणि तो पण कशासाठी? तर टाइम मॅनेजमेंटसाठी. कशासाठी? ना की स्कोअर किती येतोय. तो स्कोअर तुमचा डिसाईड करणार नाहीये. जर तुमच्या मॉकमध्ये 40 जरी स्कोअर येत असेल तर तुमचा चान्सेस आहे की तुम्ही 60 प्लस राहू शकता. ओके. आणि इथे जर तुमच्या 80 जरी स्कोअर येत असेल मॉकमध्ये तर म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रिलिम पास होणार आहात. लक्षात येत आहे? तुम्ही मॉक कम्पेअर करू नका. मॉक ह्याच्यासाठी द्यायचे की तुमचे कोणते टॉपिक वीक आहेत, कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत. ह्याचा उद्देश तोच आहे मॉकचा उद्देश. ओके. आपल्या अभ्यासाची तुलना कुणाशी करू नका. तुम्ही जिथे कुठे अभ्यास करत असाल लायब्ररीमध्ये शांत राहा. येणारे पुढचे 7 दिवस कोणालाही विचारायला जाऊ नका. तू हा टॉपिक केलास का? तू हे केलंस का? तू हे केलंस? आणि कोणी विचारायला आलं तर त्याला सरळ म्हणतात ना, त्याला दुखवू पण नका. त्याला म्हणून मी नाही वाचलंय, मी काय केलेलं नाहीये, मी वाचलेलं नाहीये. ओके. जर तुम्ही त्याला म्हटलं तर मी हे पण वाचले ते पण वाचले तर त्याला तो वाटेल की हा याला आता काहीतरी आपण मागे खेचलं पाहिजे, याला अजून आपण एक पुढचं ना कठीण टॉपिक विचारूया. मी तो घाबरेल. त्याला म्हणायचं की मी नाही केले. ओके. मी नाही केले असं म्हणायचं. त्याला कोणत्या तरी प्रश्नांत जर तुम्ही अडकला असाल तर तुम्हाला तिथे मूव्ह ऑन करायचं. फॉर एक्झाम्पल मला एखादा क्वेश्चन नाही सुटत आहे, मी वाचलंच नाही, तुम्ही डायरेक्ट मूव्ह ऑन करून देते. मी तिथे जास्त वेळ वाया घालवणार नाहीये. ओके. सो
ह्या झाले डो अँड डोंट्स मध्ये अजून एक दोन काही गोष्टी आहेत. सोशल मीडियाचा वापर आता काय करा पूर्ण कटोपर आहे, ऍटलिस्ट हे 7 days. नका त्या भानगडीमध्ये पडू, नका त्या व्हॉट्सअपच्या मताने व्हॉट्सअप डिलीट करा. नका, कारण का व्हॉट्सअपचे तुम्ही स्टेटस वगैरे बघता तेव्हा तुम्ही स्वतःला कंपॅरिझन करता, स्वतःची तुलना करता इतरांशी, अरे ते लोक काय करतात, मी काय करतोय. ओके, तो व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या भानगडीत पडू नका. जागा वाढ होतील का, पेपर कसा असेल, किती अटेम्प्ट करू, पेपरचा पॅटर्न कसा असेल, आयोग मागच्या वर्षी सारखं तर करणार नाही. आता व्हिडिओज वगैरे बघण्याचं काही म्हणतात ना गरजच नाही, लक्षात ठेवायचं. स्वतःची स्ट्रॅटेजी तुमची आता ह्या आठवड्यात काय असेल, स्वतःची स्ट्रॅटेजी असेल. ओके, दुसऱ्यांच्या स्ट्रॅटेजीने जाऊ नका, कारण का तुम्ही पाहिलं असेल आता इन्क्लुडिंग मी सुद्धा, आपण आमच्याकडे आता युट्यूबला आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल एक्झामला जाता जाता, एक्झामला जाता जाता. ती प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते, आपल्याकडे स्ट्रॅटेजी काय असणार आहे वेगळाच नाही. आपण बिकॉज मी ते पुढे सांगणार तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काय करायचंय तुम्हाला. उशिरा पोहोचू नका सेंटरवर. आता तर ऑलरेडी आयोगाने काय केलेलं आहे तुम्हाला, हॉल तिकीट दिले, त्याच्यावरचं सेंटर बघा. सेंटर बघून जर जवळ असेल, तुमच्या माहितीमध्ये असेल तर ठीक आहे, नसेल माहिती तर एकदा जाऊन येण्याचा प्रयत्न करा तिथे. ओके, पण त्या दिवशी काही गडबड नको. आणि ते असं व्हायचं की तुम्ही गेला होता ग्रँटेड पकडून ते जाऊन समजलं की तिथे हे म्हणतात ना ते स्कूलच तुम्हाला भेटत नाहीये, असं होऊ शकतं. फास्ट फूड येणाऱ्या 7 दिवसात काही खाऊ नका, तेलकट खाऊ नका. तुम्हाला सर्दी तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, ताप सर्दी वगैरे काही अफोर्ड करू शकत नाही. तो ह्याच्या भानगडीत पडू नका. फक्त घरचं शुद्ध जेवण खा, थंड काही पिऊ नका. समजा सॅटर्डेला तुम्हाला काय झाली, सर्दी झाली, तुमचा पूर्ण दिवस संडे काय जाणार आहे, बेकार जाणार आहे. घरच्यांशी वगैरे किंवा मित्रांशी किंवा नातेवाईकांशी भांडायला वगैरे जाऊ नका, त्यांच्याशी वाद घालू नका. ओके, माझा अभ्यास झाला नाही असं अजिबात म्हणू नका. पुढचा पॉईंट आहे, सांगा की जेवढा काही केलेलं आहे तेवढं येण्यापैकी जर क्वेश्चन आला तर माझा तो क्वेश्चन काय होणार नाही, रॉंग होणार नाही. तर पुढचे काही दिवस तुम्ही, उद्या मी असं सांगतोय तुम्हाला, पुढचे काही दिवस मला काय करायचंय. संडे, उद्या संडे आहे, संडे म्हणजे आजच संडे पकडा, मी व्हिडिओ आज मी तुम्हाला अपलोड केल्यानंतर संडे, मंडे पासून तुम्हाला चालू करायचंय. ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. सॅटर्डे तुम्हाला काय करायचं आहे, रिझर्व्ह ठेवायचं. तिथे तुम्ही जास्त काही रश करणार नाही, तिथे मग हलकं फुलकं काय करायचं आहे, वाचायचं. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त, येणारे पुढचे 7 दिवस 3 आवर्स तुम्ही मॅथ्स रिझनिंगला ठेवायचे. 3 आवर्स तुम्ही काय करायचे, मॅथ्स रिझनिंग. संडे तुम्ही असा सब्जेक्ट घ्या जिथे तुम्हाला सोपा वाटतो. जॉग्राफी, मी जॉग्राफी घेईन. पॉलिटी वाचा मंडेला. एक एक तुम्हाला ना असं कॉन्फिडन्स येईल की यार मी जॉग्राफी झालेलं, तर जॉग्राफी तुम्ही इथे पुढचे संडे पण विसरणार नाहीयेत. मंडे, ट्यूजडेला मी थोडासा असा सब्जेक्ट घेईन, थोडासा कसं आहे, थोडासा लक्षात ठेवायला फॅक्ट्स वगैरे. इथे मी असं घेईन की इको थोड्याशा गोष्टी असतात बघा, समित्या वगैरे, जीडीपी वगैरे थोडं आपलं लक्षात ठेवायला लागतंय. जनरल सायन्स थोडंसं मी ठेवेन. आणि फ्रायडेला मी काय करेन, करंट अफेअर्स करेन. ते पण जे वाचले आहे ते माझ्या नोट्समध्ये आहे तेवढंच मी करणार आहे. लक्षात, सॅटर्डे हा माझा कसा असेल, रिझर्व्ह असेल. इथे मी थोडंसं फक्त हलकं फुलकं ट्रिक्स वगैरे असे काही करणार, फॉर्म्युले वगैरे पाठांतर करत राहणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ह्याच पद्धतीने काय करा, 2-2 तासाचं प्लॅनिंग करू नका. 2 तास जॉग्राफी, 2 तास पॉलिटिक्स, काही होत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होतात, काहीच लक्षात राहत नाही. म्हणून एक दिवस तुम्ही जर शेवटचे एक दिवस एक सब्जेक्ट जरी केलात तर तो इनफ आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी जर संडेला जर जॉग्राफी वाचून पुढचे दिवस जर जॉग्राफी वाचलत नाही तर मी विसरून जाईल, अजिबात होत नाही. हे म्हणतात ना, आपली काही 10वी 12वीची आणि ग्रॅज्युएशनची एक्झाम नाही की पाठांतर करून आपल्या जायचंय. तिथे गोष्टी आठवणं महत्वाचं आहे आणि आठवण्यासाठी तेवढा पुरेसा टाइम दिला पाहिजे. कारण का, हे उंदीर पकडून म्हणतात, डोंगर पकडून उंदीर काढण्यासारखं आहे. ओके, आपला जो सिलेबस आहे. सो पहिले 1-2 दिवस मी जॉग्राफी आणि काय करा, पॉलिटी करा. ओके, पुढचे 2 हिस्ट्री करा. काय करा, आता हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही काय काय वाचायचं, महत्वाची वृत्तपत्रे, महत्वाचे समाज, आपले प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, परमहंस समाज, ओके, मानव धर्म समाज, आर्य समाज, हे समाज करून ठेवा. महत्वाची वृत्तपत्र, ब्राह्मणेतर वृत्तपत्र करा तुम्ही. ब्राह्मणेतर, कैवारी, तेज, काल. ओके, काही पुस्तकं तुम्ही वाचून ठेवा आपली महत्वाची, ती कोणाची, त्याचे काय ऑथर आहेत. आपला प्रार्थना समाज, गांधी युग थोडंसं. ह्याच्यावर काय करतो, क्रांतिकारी चळवळी आहेत आपल्याकडे, ह्याच्यावर क्वेश्चन विचारतो. याच्या बाहेर जात आणि समाज सुधारक एवढंच वाचा. समाज सुधारक पण म्हणजे असे काही जे थोडेसे कसे आहेत, निग्लेक्टेड आहेत. गोपालबाबा ओलांकर, शिवराम दानबा कांबळे वगैरे अशांची नावं तुम्ही थोडेसे काय करा, पाठांतर करा. त्यांच्याबद्दल माहिती काढून ठेवा. रमाबाई रानडे, रखमाबाई राऊत यांच्याबद्दल माहिती करा. महाराष्ट्राचा भूगोल इथून पुढचे तुम्हाला बघा, इथे फॉर एक्झाम्पल 1857 उठाव एक आयोगाचा क्वेश्चन असतोच. तो हे तुम्ही बघून घ्या थोडं, त्याच्या नोट्स काढून ठेवा. म्हणजे जमखंडीला कोणी नेतृत्व केलेलं आहे, सोलापूरला कोणी केलं, कोल्हापूरला कोणी केलेलं आहे. तर थोड्याशा काही मी पॉईंट्स आणलेले आहेत जे तुम्हाला एक्झामला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. ब्राह्मणेतर वृत्तपत्रामध्ये ही वृत्तपत्र अतिशय महत्वाची. तुम्हाला मी गॅरंटी देतो की याच्यावर तुम्हाला येणाऱ्या एक्झामला काय असेल, क्वेश्चन असेल. जागरूक, वालचंद्र कोठारी वारंवार क्वेश्चन विचारतो. विजयी मराठा, श्रीपादराव
शिंदे वारंवार क्वेश्चन विचारतो. हंटर खंडेराव बागल. भाला बोपटकर. तुम्हाला इथून पुढच्या काही दिवस 7 दिवस तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप वारंवार बघायचा आहे. कोणाची बाउंड्री कुठे लागलेली आहे, कोणती डोंगर रांग कुठे आहे, कोणती नदी कशी वाहते, कोणत्या नदीला कोणत्या उपनद्या आहेत, कोणती खनिज संपत्ती कुठे सापडते, लोहखनिज कुठे सापडतं, दगडी कोळसा कुठे त्याच्या खाणी आहेत, कोणतं अभयारण्य कुठे, या सर्व गोष्टी, कोणाची सीमा कुठे लागून आहे, हे रोज तुम्ही काय करा, एका मॅप बनवून घ्या येणाऱ्या रविवार सोमवार मध्ये, आणि पुढचे 7 दिवस तुम्ही मॅप काय करा, स्कॅन करा तुमच्या माइंड मध्ये. लगेच समजलं पाहिजे. विचारलं ना, यावल यावल नावाचं अभयारण्य कुठे आहे? जळगाव. ओके. उनपदेव नावाची गरम पाण्याची धरं कुठे आहेत? जळगाव. दरकेसा नावाच्या टेकड्या कुठे आहेत? गोंदिया. मला असं कन्फर्म सांगता आलं पाहिजे. ओके. पुढे अर्थव्यवस्था, थोड्याशा तुम्हाला पंचवार्षिक योजना, कमिट्या, ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कमिट्या म्हणतात पब्लिक फायनान्स, बजेट. आयोग ह्याच्यावरच काय करतो असतो, क्वेश्चन विचारत असतो. आपला सध्या जीडीपी काय आहे, जीडीपीचा रेट काय, कोणत्या महत्वाची योजना राबवल्यात का, घोषणा केल्यात का आपण ह्या वर्षी, त्यांच्याबद्दल माहिती असेल. आणि जनरली इकॉनॉमी थोडासा टफ साईड जातो, आणि काही जर ठिकाणी जर ऑल ऑफ दी अबव जर ऑप्शन असेल आणि थोडेसे काय म्हणतात जनरिक स्टेटमेंट असेल, तर ऑल ऑफ दी अबव करायला काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला एखाद्या अर्थशास्त्रांची वगैरे स्टेटमेंट दिली असेल, असे क्वेश्चन तुम्ही स्किप सुद्धा केले तरी चालते. आणि जनरली स्किप करा, ते चुकण्याची शक्यता जास्त आहे. बिकॉज आयोग आता मायनॉर चेंजेस करतोय. काय करतोय? मायनर चेंजेस करतोय, छोटे छोटे चेंजेस करतोय. ओके. पण आपली पॉप्युलेशन हा चॅप्टर वाचून ठेवा. पॉप्युलेशनवर मी एक डिटेल व्हिडिओ आता बनवणार आहे रिव्हिजनसाठी तुम्हाला. ओके. ऑलरेडी मी 2000 आपली जी पॉलिसी आहे त्याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो, ती बनवलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. सामान्य विज्ञान हा तुमचा एक काय राहू शकतो, ब्लंडर राहू शकतो. इथे जर तुमचा वीक पॉइंट असेल तर थोडा कट ऑफ म्हणतात ना, रिस्क कमी घ्या, अटेम्प्ट कमी करा. 15 मधले 12 क्वेश्चन जरी अटेम्प्ट केले, 3 क्वेश्चन सोडले तरी चालतील. फक्त ॲक्युरेसी ठेवा. काय ठेवा? उकास तुका मारू नका. ओके. म्हणजे डिझीज असतील, आपले म्हणतात ना ब्लड ग्रुप आहेत, विटॅमिन्स आहेत, आपली मिनरल्स आहेत, प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके. पेशी आहेत आपल्या, साऊंड चॅप्टर, लाईट चॅप्टर, थोडीशी महत्वाची युनिट्स, याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन काय करतो, विचारत आहे. अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या समित्यांवर आयोग क्वेश्चन विचारतो. इथे मी केलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. नरसिंह समिती, नचिकेत मोर समिती, उर्जित पटेल सर, राजत शेल्लई आहे, केलकर आहे, रेकी समिती आहे. ओके. ह्याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. मी परत तुम्हाला जाऊन हा पुढच्या 14 तारखेनंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. ओके. चला पुढे जाऊया आपण. काही महत्वाचे कॉन्स्टिट्यूशनल आपल्या बॉडी आहेत, त्यांच्यात तुम्हाला कार्यकाल माहिती असला पाहिजे. काय माहिती असला पाहिजे? कार्यकाल. आयोग तुम्हाला इथे फसवेल. ओके. त्यांच्या आर्टिकल्स किती आहेत तुम्हाला माहिती असलीच पाहिजेत. सो ह्याची तुम्ही नोट्स काढा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, आणि तुम्ही येणारे काही दिवस काय करत राहा, हे वाचत राहा. काही नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी सुद्धा आहेत. ओके. पुढे जाऊया. मॉक टेस्ट याच्या भानगडीत पडू नका. आता झालेल्या चुका फक्त लिहून काढलेल्या असतील तुम्ही, तर त्या काय करा, वाचा, आणि परत त्या चुका झाल्या नाही पाहिजेत. 2025चा पेपर दिला असेल, फॉर एक्झाम्पल मी 2025 मला सीन सांगतो, माझा स्कोर 50 होता, माझा 1 मार्काने काय राहिला होता, कट ऑफ राहिलेला होता. सो ती मिस्टेक्स होत्या माझ्या काही, तर मी मॅथ्स इग्नोर केलं होतं. मॅथ्स माझं चांगलं झालेलं नव्हतं, तर ह्यावेळी मी ते काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे की मॅथ्समध्ये मी चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न, कारण की तेवढा तो वीक ठेवलेला नाही. करंट अफेअर्सचा मी तेव्हा अभ्यास केला नव्हता, तर ते मला थोडेसे सेटबॅक्स होते माझ्यासाठी, त्याच्यावर काम करतोय आपण. ओके. सो थोडेसे तुमच्या चुका बघा, मॉक्स देऊ नका. आता फक्त हलकी रिव्हिजन करा. शेवटचा दिवस म्हणतो अबो सॅटर्डेला आपण तुम्ही काय करायचं, हलकी रिव्हिजन. नवीन काही वाचू नका. ऍडमिट कार्ड वर्ड वगैरे सर्व तयार ठेवा, आणि पुरेशी काय करा, त्या दिवशी झोप घ्या. जरी आली नाही तरी झोपण्याचा काय करा, प्रयत्न करा. घरच्यांशी वगैरे, फॅमिलीशी किंवा मित्रांशिवाय कुणाशी वाद घालू नका शनिवारी. ओके. हे महत्वाचं आहे. आता शेवटचा एकदम पॉईंट, परीक्षेचा आदला दिवस, ते सांगतो. सर्व 2 बॉल पेन तुमच्याकडे असले पाहिजे, ब्लॅक बॉल पेन वगैरे. ऍडमिट कार्ड कलर ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल, फक्त ओरिजिनल आणि ओरिजिनल आयडी कार्ड तुमचं असलं. अतिशय महत्वाचा पॉईंट मला आजच्या लेक्चर मध्ये बोलायचं आहे तुम्हाला, पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची. बघा, तुम्हाला पहिली गोष्ट 9:30ला त्या केंद्रावर पोहोचायचं आहे. 10 वाजता शेवटचा असेल तरी पण आपण किती वाजता पोहोचायचं, 10:30 वाजता पोहोचायचं. ओके. 10 वाजता मी एंटर कराल तिकडे आतमध्ये. बरोबर तुम्हाला 10:57ला काय भेटेल, पेपर भेटेल. किती 57ला, 10:57ला पेपर भेटल्यावर जी काय माहिती आहे ती भरून घ्या. बरोबर 11 वाजता पेपर ओपन करा. पहिली 2 मिनिटं त्या पेपरकडे बघा, स्माइल करा चांगली. ओके. आणि ह्याच्यासाठी आपण अट्टहास केला होता की 1-2 वर्ष अभ्यास केला होता. ओके. आणि पहिली गोष्ट, पहिल्या क्वेश्चन पासून सोडवायला जायचं नाही. आपण एक आपला सिक्वेन्स बनवलेला आहे, जॉग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, ओके, सायन्स, करंट अफेअर्स घ्या, सायन्स नका घेऊ इथे. सायन्स, आणि शेवटला घेणार तुम्ही मॅथ्स रिझनिंग. जर तुमची कमांड नसेल मॅथ्स रिझनिंग, तर मॅथ्स रिझनिंग तुम्हाला मॅथ्स रिझनिंग तुम्ही एंटर कराल ते 11:40ला करायचं. 20 मिनिटं ऍटलिस्ट मला मॅथ्स रिझनिंग करता आलंच
पाहिजे. ओके, हा एक सिक्वेन्स ठेवा. ओके, अजिबात पहिली गोष्ट म्हणतात ना, पॅनिक होऊ नका. पहिली 15 मिनिटं अजिबात पॅनिक व्हायचं नाही. जे काही क्वेश्चन जर तुम्हाला टफ वाटत ना, डायरेक्ट ते क्वेश्चन काय करा, स्किप करा. अजिबात त्यांना हात लावू नका. कारण का ते असं म्हणून समजू नका 20-25 क्वेश्चन किंवा 15 ते 20 क्वेश्चन ठीक आहे, आपण स्किप करू शकतो. समजून जायचं की हे क्वेश्चन माझ्यासाठी नाहीयेत. ते क्वेश्चन मी काय करेन, स्किप करेन. स्किप करणं सुद्धा आर्ट आहे. उगाच निगेटिव्ह मध्ये जायचं नाही. मला विचारा, मी 0.5 एक मार्काने मी माझे काय घालवलेले आहे, कंबाईनची प्रिलिम घालवलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, सो ते तुम्ही मिस्टेक करू नका. मला हेच सांगायचंय तुम्हाला ह्या लेक्चर मधून. पॅनिक जाऊ नका. शेवटची 15 मिनिटं तुम्ही काय करू नका, ओव्हर अटेम्प्ट करायला जाऊ नका. 85-70 झाला, 80-85 झाला असेल, इनफ असेल, अॅक्युरेसी असेल, तर ओव्हर अटेम्प्ट करू नका. 90च्या वरती तर अटेम्प्ट करायला जाऊ नका. ओके, कारण निगेटिव्ह मध्ये आपण जास्त जातो. ओके, तो रेशो काय राहील तुमच्या उद्याच्या अटेम्प्टचा, मी तुम्हाला एक जनरल सांगतो काय अटेम्प्ट राहील तुमचा. एक जनरली तुम्ही जर 85 अटेम्प्ट केलात, ह्याच्यातले जरी 25 रॉंग झाले आणि 60 करेक्ट आले, तरी तुमचा स्कोर काय राहू शकतो, 54 राहू शकतो. जर 20 रॉंग झाले तर तुमचा स्कोर 62 राहू शकतो. ओके, सो हेच मला सांगायचं आहे. तुम्ही जास्त रश करू नका. शांत राहा. येणारे पुढचे 7 दिवस अजिबात काही म्हणतात ना, कोणाच्या म्हणतात ना भानगडीमध्ये पडू नका, कोणाशी वाद घालायला जाऊ नका. फक्त आपला अभ्यास आणि आपण. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हे आजचं काय जे मी बोललो आहे, एक 20-21 मिनिटं, ते तुम्हाला समजले असेल. एक शेवटचा मेसेज, स्टे काम. पुढचे 7 दिवस ट्रस्ट युअर ओन प्रिपरेशन. तुमचा अभ्यास झालेला आहे. मी तुम्हाला एवढं माहिती आहे की तुम्हाला जेवढं माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल ना, मी विसरतोय असं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला म्हणजे जेवढं माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भरपूर माहिती आहे. ओके, फोकस ऑन ॲक्युरेसी, गिव्ह युअर बेस्ट, सक्सेस विल फॉलो. तुम्ही नक्कीच काय कराल, ही एक्झाम काय व्हाल, पास व्हाल. ओके, सो जस्ट फक्त एक काम करा, स्टे काम. इथून पुढचे 7 दिवस अजिबात जास्त टेन्शन घेऊ नका, ओव्हर थिंक करू नका. जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. यू कॅन डू इट अँड आय बिलीव्ह ऑन यू. ओके, सो इथे आपण थांबूया. जय हिंद.